चेंबूर मतमोजणी केंद्रावर राडा झाल्याचंही कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। चेंबूर मतमोजणी केंद्रावर राडा झालाय। मुंबई वॉर्ड 124 मधून सकीना शेख विजयी झालेले आहेत। 124 मधून सकीना शेख विजयी झाल्याचं कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। 124 वॉर्डातून सकीना शेख या विजयी झालेल्या आहेत। तर दक्षिण मुंबईत भाजपनं आपलं खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय। वॉर्ड 214, 215 मधून भाजप उमेदवार विजयी झालेत। भाजपचे अजय पाटील, संतोष ढाले विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। वॉर्ड 214 आणि 215 मधून चेंबूर मतमोजणी केंद्रावर राडा झाल्याचंही यावेळी पाहायला मिळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। चेंबूर मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू असतानाच राडा झालेला आहे। तर दुसरीकडे वॉर्ड 124 मधून सकीना शेख विजयी झालेल्या आहेत। तर आपण जर मुंबई महानगरपालिकेचं चित्र पाहिलं तर अटीतटीची लढत सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 227 जागा आहेत। 94 जागांवर महायुतीनं आघाडी घेतलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू 71 जागांवर आघाडी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस 12 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर मनसे 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 62 जागांवर आघाडीवर आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप आणि फक्त भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या दोघांमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर आपण पाहिलं ठाण्यात शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झाले। अजिबात सामना नव्हता। जे काही मताधिक्य मिळालेले जवळजवळ 14,000च्या घरामध्ये मी मतं घेतलेली आहेत आणि कमळाला अवघी 5,000चा पण त्यांनी पल्ला गाठलेला नाही आहे। त्यामुळे ही अतितटीची निवडणूक पहिल्यापासून नव्हती, कारण त्या प्रभागातनं कोळी समाजाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी सलग 5 टर्म या ठिकाणी विजय प्राप्त केले। हे 6व्यांदा विजय प्राप्त केलेला आहे मी। आणि हा माझा जो विजय आहे तो मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत आहे। आणि मला अत्यंत असा आनंद होतोय की ज्या बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं की माझ्यानंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना सांभाळा, त्याचं तंतोतंत पालन मी माझ्या मतदारसंघात केलेलं आहे। आणि भावी काळातही मी माझ्यातर्फे जी काही माझी शक्ती असेल ती उद्धव साहेब आणि आदित्य। तर पुण्यातून एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते। कल्याण डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीचं चित्र माजी उपमहापौर विकी तरेंचा पराभव झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मधुर म्हात्रेंचा इथं विजय झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये माजी उपमहापौर विकी तरे यांचा पराभव झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मधुर म्हात्रेंचा तिथे विजय झालेला आहे। त्यामुळे भाजपला एक मोठा धक्का कल्याण डोंबिवलीमध्ये। भायखळा 207 मधून भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। भायखळ्यातल्या 207 या वॉर्डमधून भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झालेले आहेत। भाजपचा अनेक उमेदवार मुंबईत विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता एक मोठी बातमी, भायखळा 207 मधून भाजपचे रोहिदास लोखंडे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर मुंबईत सध्या भाजप आघाडीवर आहे। तर ठाकरे बंधू 71 जागांनी आघाडीवर आहे। एक महत्त्वाची बातमी येते, जोगेश्वरीमधून दीप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे। रवींद्र वायकर यांच्या त्या कन्या आहेत, त्यांचा पराभव झालेला आहे जोगेश्वरीमधून। त्यामुळे शिवसेनेला एक मोठा धक्का, रवींद्र वायकर यांना एक धक्का। जोगेश्वरीमधून दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी त्या पिछाडीवर गेलेल्या होत्या, पण त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराने आघाडी घेतली आणि त्यानंतर दीप्ती वायकर यांचा आता निर्णायक पराभव झालेला आहे। जोगेश्वरीमधून दीप्ती वायकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या। रवींद्र वायकर यांच्या त्या कन्या आहेत आणि दीप्ती वायकर या जोगेश्वरीतून पराभूत झाल्या आहेत। अगदी सौरभ, आपण जर पाहिलं तर मिलिंद वायकर हे जेव्हा विजयी झाले होते त्यांचा अगदी निसट्ट विजय इथं झालेला होता आणि त्यांचीच ही कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव इथं झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोना रावत विजयी झालेल्या आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोना रावत या विजयी झालेल्या आहेत।
शिवसेनेच्या युबीटीच्या लोना रावत या विजयी झालेल्या आहेत. 227 जागांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक होत्या. सर्वाधिक लक्ष आहे मुंबई महापालिका निवडणुकीकडे. शिवसेना युबीटीच्या लोना रावत या विजयी झालेल्या आहेत. निकाल आता स्पष्ट होताना आपल्याला दिसतोय. काही जागांवरचा, काही जागांवर मतमोजणी अजूनही सुरू आहे. तर मुंबईत एमआयएमचा पहिला विजय, एमआयएमचा पहिला कॅन्डिडेट, पहिला उमेदवार विजयी झाला. मेहजबीन यांचा विजय झालेला आहे. एमआयएम कडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते. पहिला विजय एमआयएमच्या खात्यात गेलेला आहे मुंबईतला. मुंबईत एमआयएमचा पहिला विजय आपण बघतोय. प्रभाग 134 मधून मेहजबीन खान विजयी झालेले आहे. तर आता एक एक करून विजयी उमेदवार आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. निकाल हाती येत आहे. तुम्ही स्क्रीनवर सगळे अपडेट पाहू शकता. प्रत्येक महानगरपालिकेच्या जागा, तिथं विजयी झालेले उमेदवार, प्रत्येक आकडेवारी स्क्रीनवर अपडेट होताना तुम्ही पाहताय. एकीकडे विजयी उमेदवार, पराभूत उमेदवार, दुसरीकडे आघाडीवर असलेले उमेदवार, पिछाडीवर असलेले उमेदवार. मुंबई महानगरपालिकेची जर आकडेवारी तुम्ही पाहताय तर तुम्हाला स्क्रीनवर वरती पाहायला मिळेल कुठला पक्ष किती मतांनी आघाडीवर आहे, किती प्रभागांनी आघाडीवर असल्याचं इथं पाहायला मिळत आहे. भायखळ्यातून ठाकरेंचे रमाकांत रहाटे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भायखळ्यात सध्या आपण जर पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रहाटे हे विजयी झालेले आहेत. भायखळ्यातून ठाकरेंचे रमाकांत रहाटे विजयी झालेले आहेत. भायखळ्यामधून ठाकरेंचे रमाकांत रहाटे उमेदवार विजयी झालेले आहेत. 227 जागांपैकी आतापर्यंत कोण किती जागांवर आघाडीवर आहे ते बघितलं तर महायुतीचे उमेदवार 94 ठिकाणी आघाडीवर आहेत. ठाकरे बंधूंचे उमेदवार 71 ठिकाणी आघाडीवर आहेत. काँग्रेस वंचितचे उमेदवार 12 ठिकाणी सध्या आघाडीवर आहेत. तर इतर छोटे पक्ष 8 ठिकाणी आघाडीवर आहे. एमआयएमचा देखील एक उमेदवार विजयी झाला आहे. भाजपा बंडखोर शिल्पा केळुसकर या आघाडीवर आहे. बराच वादंग यावरून झाला होता. 50 खोके एकदा बोके अशा घोषणा देखील केळुसकरांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात दिलेल्या होत्या आणि केळुसकर या सध्या पुढे आहेत. प्रभाग 10 मधून विश्वास नागरे पुढे आहेत. नाशिक मधल्या प्रभाग 18 मधून विशाल संगमनेरे यांनी सध्या आघाडी घेतली आहे. नाशिक प्रभाग 18 मधून विशाल संगमनेरे पुढे असल्याचं कळतंय. प्रभाग 10 मधून विश्वास नागरे 2350 मतांनी पुढे आहेत. तर प्रभाग 18चं नाशिक मधलं हे चित्र आपण सध्या पाहतो आहोत. नाशिक महापालिकेत 122 जागांसाठीची एकूण लढत होते आहे. त्यामध्ये आपण बघितलं तर भाजपने 22 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे. शिवसेनेने 11 जागांवर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागांवर, ठाकरेंच्या शिवसेनेने 3 जागांवर, काँग्रेसचे उमेदवार 4 जागांसह सध्या आघाडीवर आहेत. मनसेचे 2, आरपीआयचे 2 आणि इतर 2. नाशिकमधली आकडेवारी झाली. मुंबईतली आकडेवारी आपण एकदा बघितली तर महायुतीचे 94 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे शतकाच्या दिशेनं, सेंचुरीच्या दिशेनं सध्या महायुतीची वाटचाल आपल्याला बघायला मिळते आहे. 71 ठिकाणी ठाकरे बंधूंचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी यांचा विजय झालेला आहे. मुंबईतला आणखी एक विजय समोर येतोय. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी यांचा विजय झाल्याचं कळतंय. वॉर्ड 132 मधून गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत. ठाकरेंच्या गीता भंडारींचा विजय झाला. अत्यंत अतितटीची लढत सध्या मुंबई महानगरपालिकेत सुरू आहे. महायुती 94 जागांवर, ठाकरे बंधू 70च्या पुढच्या जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 32 मधून गीता भंडारी यांचा विजय झालेला आहे. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत. 227 जागांपैकी सध्या महायुती 94 जागी आघाडीवर आहे. ठाकरे बंधूंचे उमेदवार 71 ठिकाणी आघाडीवर आहेत. तर ठाण्यात शिवसेनेचे 19 उमेदवार सध्या आपल्याला आघाडीवर असल्याचं दिसतंय. एनसीबीचे 6 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 उमेदवार आघाडीवर आहेत. तर ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. वेगवान निकाल, प्रत्येक अपडेट सेकंदाला आपण पाहतोय. स्क्रीनवर येत आहेत. वॉर्ड 32 मधून गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी विजयी झालेल्या आहेत. मुंबईत ठाकरेंच्या गीता भंडारी या विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड 32 मधून गीता भंडारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या विजयी झालेल्या आहेत. 227 जागांपैकी महायुती 96 ठिकाणी आघाडीवर आहे. ठाकरे बंधू 71 ठिकाणी. तर दुसरीकडे आपण पाहिलं 124 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या आपण जर पाहिलं तर सकीना या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. या सुद्धा ठाकरेच्याच आहेत. मुंबई ठाकरेंच्या गीता भंडारी विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे 124 प्रभागामध्ये सुद्धा सकीना शेख विजयी झालेल्या आहेत. ही मोठी बातमी आपण पाहतोय. दुसरीकडे मुंबईत मनसे 9 जागांवर आघाडीवर आहे. मुंबईत मनसे 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ओव्हरऑल ठाकरे बंधू 71 जागांवर आघाडीवर आहे. तर मनसे 9 जागांवर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 62 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे.
अकोल्याची बातमी येते. भाजपचे सागर शेगोकार हे पराभूत झाले, तर वंचितचे निलेश देव हे विजयी झाले. अकोल्याचं सुद्धा अपडेट आपल्याकडे येत आहे. अकोला वॉर्ड 3 मधून भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत.